दिवाळीच्या फराळातील असो किंवा इतर वेळेसही शेव म्हटलं की लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना शेव खूप आवडते. परंतु ही शेव अजिबात तेलकट होऊ नये, सोडा न वापरता अगदी खुसखुशीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव कशी बनवायची हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, जय हरी. रेसिपीज विथ भाग्यश्रीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. चला तर मग लगेचच खमंग कुरकुरी शेव कशी बनवायची ते बघूया. शेव बनवण्यासाठी सर्वात आधी आपण एक वाटण तयार करून घेऊयात. तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छोटी अर्धी वाटी म्हणजेच 35 ते 40 लसूण पाकळ्या घेतल्यात. त्यानंतर 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. आता त्यात घालायचं आहे 1 चमचा जिरे. त्यानंतर या शेवीला छान अशी टेस्ट यावी त्यासाठी मी ते 2 चमचे लाल तिखट घालत आहे. मी शेव थोडीशी फिक्कीच बनवणार आहे. तुम्हाला जर तिखट शेव आवडत असेल तर यात तुम्ही अजून लाल तिखट ॲड करू शकता. आता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचे. म्हणजेच अर्धा किलो बेसन पिठासाठी मी ते पोहे खायचे 1.5 चमचा मीठ घातले. आता याचं मिक्सरमधून एकदम बारीक वाटण तयार करून घ्यायचे. तर मी मिक्सरमधून बारीक वाटून घेतले. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा मिक्सरमधून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, या पद्धतीने मी ते मिक्सरमधून याची बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. आता लगेचच शेव बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया. तर त्यासाठी मी ते एक मोठं भांडं घेतलंय आणि मी ते अर्धा किलो हिरा बेसन पिठाची शेव बनवणार आहे. तर हे सगळं बेसन पीठ आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचे, म्हणजे मग यातील काही कचरा वगैरे असेल तर तो निघतोच. त्यासोबतच पिठातल्या गाठी पण मोडल्या जातात आणि त्यामुळं पीठ पण छान असं हलकं फुलकं तयार होतं. त्यामुळं आपली शेव पण छान अशी कुरकुरीत तयार होते. तर ही खूप महत्त्वाची स्टेप आहे, आपल्याला बेसन पीठ चाळूनच घ्यायचे. तर मी ते सगळं बेसन पीठ चाळून घेतलंय. आता ही शेव छान अशी कुरकुरीत व्हावी यासाठी मी इथे पोहे खायचे 4 चमचे तेल असं थोडंसं धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलंय. आता हे कडकडीत गरम तेलाचं मोहन या पिठामध्ये घालायचे आणि तेल गरमच आहे त्यामुळं सर्वात आधी हे चमच्याने असं पिठात छान मिक्स करून घ्यायचे, म्हणजे मग हाताला चटके बसणार नाही. तेल थोडंसं कोमट झालं की मग आपल्याला ते हाताने असं छान पिठाला चोळून घ्यायचे. पीठ या पद्धतीने आपल्याला छान असं चोळून घ्यायचे, म्हणजे मग सगळं तेल पिठाला छान असं लागलं जातं आणि शेव ही छान अशी कुरकुरीत तयार होते आणि अजिबात तेलकटही होत नाही. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला पीठ छान असं हाताने चोळून घ्यायचे, म्हणजे मग तेल सगळ्या पिठाला व्यवस्थित लागलं जातं. आता लगेचच मगाशी जे वाटण तयार करून घेतले ते वाटण आपल्याला पिठामध्ये घालायचे. परंतु हे वाटण पिठामध्ये घालताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे या पद्धतीने असं गाळूनच घालायचे. कारण वाटण बनवताना जरी यामध्ये थोडेफार काही कण शिल्लक असतील तर ते वर असे चाळणीतच राहतील. आपण हे वाटण जर गाळून घातलं नाही तर काय होतं, यातील जर काही कण शिल्लक असतील तर ते शेव बनवताना सोऱ्याच्या प्लेटमध्ये येतात आणि मग शेव व्यवस्थित खाली कढई सुटत नाही. त्यामुळं असं वाटण गाळून घ्यायचे आणि गरज असल्यास असं थोडं थोडं पाणी घालून हे वाटण आपल्याला असं व्यवस्थित गाळून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता इथे याची मी एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली होती, तरी पण याचा असा थोडासा चोथा शिल्लक राहिलाय. तर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घेऊयात. बेसन पिठाच्या खूप लवकर गुठळ्या तयार होतात, त्यामुळं पीठ भिजवताना असं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवलं की मग पिठामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाही आणि पाण्याचाही अंदाज येतो. त्यामुळं पीठ पण आपल्याला हवं तसं भिजवता येतं, खूप जास्त घट्ट पातळ होत नाही. तो मस्त अशी कुरकुरीत आणि अजिबात तेलकट होऊ नये यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट पाहिजे. पीठ खूप जास्त पातळ झालं तर मग शेव खूप जास्त तेल ओढते आणि छान अशी कुरकुरीत पण होत नाही. तर हे बघा, या पद्धतीने आपल्याला असं फेटून घेत हे पीठ भिजवून घ्यायचे, म्हणजे मग सोडा वापरला नाही तरी पण शेव ही तेलात सोडल्यानंतर मस्त अशी फुगते. आणि ही एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आपल्याला याच कन्सिस्टन्सीमध्ये पीठ भिजवून घ्यायचे. यापेक्षा खूप जास्त घट्ट किंवा पातळ पीठ ठेवायचं नाही आहे. एकदम परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी तयार झाली आहे. आता लगेचच आपण शेव बनवायला सुरुवात करूयात. आता शेव बनवण्यासाठी मी ते हा सोऱ्या घेतलाय. याला हाताने किंवा या पद्धतीने असं ब्रशने सगळीकडे तेल लावून घ्यायचे, म्हणजे मग पीठ सोऱ्याला चिकटून बसत नाही, व्यवस्थित शेव खाली सुटते. आता लगेचच एका चमच्याने हे पीठ आपल्याला या सोऱ्यामध्ये भरून घ्यायचे आणि हे पीठ भरत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ आपल्याला व्यवस्थित दाबून भरायचे. पीठ सोऱ्यामध्ये व्यवस्थित दाबून भरलं नाही तर पिठामध्ये एअर गॅप तयार होतो आणि मग कढईमध्ये घाणा सोडताना तो घाणा तुटू शकतो, एकसारखा येत नाही. त्यामुळं आपल्याला पीठ असं दाबून भरायचे.
भरून झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचे आणि ते दाखवलेल्या पद्धतीने असं पीठ सोऱ्यामध्ये थोडंसं दाबून भरायचे, म्हणजे मग यात जरी एअर गॅप तयार झाला असला तरी तो निघून जातो आणि पीठ व्यवस्थित भरलं जातं. लगेचच शेव बनवायला सुरुवात करूयात. तर शेव बनवण्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतले. आता यामध्ये थोडंसं पीठ टाकायचे आणि पीठ लगेच असं वरती आलं म्हणजे आपलं तेल एकदम परफेक्ट गरम झालेलं आहे. तर शेवीचा घाणा घालताना इथे दाखवलेल्या पद्धतीने पटापट गोल हात फिरवत आपल्याला सुरुवातीला कडेने शेव सोडायची आणि मध्ये शेवट करत याची छान अशी कुरडईसारखा गोल घाणा तयार करून घ्यायचा आहे. हा घाणा तयार करताना मी इथे 2.5 वेड्याचा तयार केला आहे, म्हणजे मग तो व्यवस्थित तळला पण जातो आणि शेव तळल्यानंतर त्याच्या तारा अजिबात सेपरेट होत नाही. हा घाणा एकदम असाच्या असाच राहतो, अजिबात तुटत नाही. ही शेव आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर अशी वरची बाजू थोडीशी कडक होईपर्यंत तळून घ्यायची आहे. मी ही शेव 3-4 मिनिटं तळून घेतली. आता वरची बाजू थोडीशी कडक जाणवायला लागली आहे. आता लगेचच इथे दाखवलेल्या पद्धतीने खालून एक झारी घालायची आणि वरून एखादा चमचा किंवा झारी घेऊन एकदम काळजीपूर्वक हा घाणा पलटी करून घ्यायचा आहे, म्हणजे मग तो तुटत नाही. आता ही शेव पुन्हा एकदा छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. अजून 2 ते 3 मिनिटं मी ही शेव तळून घेतली आणि याचा थोडासा कलर पण चेंज झाला आहे, म्हणजे ही शेव छान अशी तळली गेली आहे. ही शेव आपल्याला खूप जास्त पण तळायची नाही आहे, नाहीतर मग ती लगेच करपट लागते. तुम्ही बघू शकता या शेवीला कलरही खूप सुंदर आला आहे आणि याच्या तारा पण अजिबात तुटलेल्या नाही आहेत. मस्त असा आपला शेवीचा घाणा तयार झाला आहे. आता लगेचच ही शेव काढून घेऊयात. मी तुम्हाला अजून एक शेवीचा घाणा तयार करून दाखवते. तर हे बघा, मी अजिबात सोडा वापरलेला नाही आहे, तरी पण शेवकडे सोडल्या लगेचच मस्त अशी फुलली आहे. शेवाचं पीठ भिजवताना पिठामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालून ते पिठाला व्यवस्थित चोळून घेतलं की मग शेवकडे सोडल्यानंतर मस्त अशी फुलते आणि संपेपर्यंत छान अशी कुरकुरीत राहते. इथे सांगितलेल्या सगळ्या टिप्स वापरून आणि या पद्धतीने तुम्ही या दिवाळीच्या फराळामध्ये घरच्या घरी मस्त अशी कुरकुरी शेव तयार करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर पण करा. त्यासोबतच दिवाळी फराळाच्या अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा. इथे शेवीचा दुसरा घाणा पण तळून तयार झालाय आणि तुम्ही बघू शकता हा घाणा पण मस्त असा तयार झालाय, अजिबात तारा तुटलेल्या नाहीयेत. आता याच पद्धतीने राहिलेली पण सगळी शेव तयार करून घ्यायची आहे. मी ते सगळी शेव तयार करून घेतली आणि अर्धा किलो बेसन पिठामध्ये एवढी शेव तयार झाली आहे. आता यातील एक घाणा मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा, शेवीला कलर पण खूप मस्त आलाय आणि एकदम छान अशी कुरकुरीत तयार झाली आहे. तर ही शेव तुम्हाला तोडून दाखवते. ही शेव किती पटकन तुटली गेली आहे यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की शेव किती कुरकुरीत तयार झाली आहे. त्यासोबतच शेव अजिबात तेलकट पण झालेली नाही आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका दिवाळी फराळाच्या रेसिपीसोबत. धन्यवाद.